जय शिवराय मित्रांनो, स्वराज्यातील महत्त्वपूर्ण आणि बळकट किल्ला, लोहाप्रमाणे मजबूत असा किल्ले लोहगड. आता मी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि अजून सुद्धा आपल्याला सूर्योदयाचं दर्शन झालेलं नाहीये. गावामध्ये आलोय तर गाव पूर्ण असं सगळं शांत शांत आहे. आता कुठे हॉटेल वगैरे ओपन होत आहे आणि गडावरती बरेच थोडेफार माणसं गेलेले आहेत. हा जर किल्ला बघितलं तर पुण्यापासून हाकेच्या अंतरावरती अगदी 40 ते 45 किलोमीटरवरती हा लोहगड येतो. पुण्यातील मला तर वाटते भरपूर लोकांनी हा लोहगड किल्ला केला असावा. तर माझ्या जीवनातील पहिला ट्रेक जर असेल तर तो लोहगड होता. मी भरपूर वेळा येऊन गेलेलो आहे, पण आपण व्हिडिओ करण्याचा कधी बेत झाला नाही. तर आज आपण या किल्ल्याचा व्हिडिओ बनवणार आहे, ब्लॉग बनवणार आहे. सकाळचं वातावरण इतकं थंड आहे. इथं बघितलं ना आपण गडाच्या पायथ्याला असे दाट झाडी आहेत खूप सारे. आणि मी खूप वर्षाखाली आलो होतो तर इथं पायऱ्या नव्हत्या, तर आता इथे अशा मजबूत आणि चांगल्या पायऱ्या बसवल्यात. म्हणजे आता बनवल्यात या सगळ्या पायऱ्या. तुम्ही गडावरती जात असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर इथे 2 वर्ष झाले, गेली 2 वर्ष झाले इथं गेट बसवण्यात आलेला आहे. आणि गडावरती जाताना प्रत्येकी 25 रुपये फीज आहे. जर कॅमेरा असेल, व्हिडिओ कॅमेरा असेल तर 25 रुपये त्याचे वेगळे चार्जेस असतात. तर काका बोलतात सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत गड चालू असतो. सनराईज हा पवना डॅम आणि हा जो समोरचा दिसतोय तो तुंग किल्ला. तेवढाच बलशाली आणि बुलंद आणि लढाईमध्ये म्हटलं तर लढावयाच. तर आपण इथे आलो महादरवाजाजवळ. हा एक गणेश दरवाजा. या दरवाजाची रचना तर बघा तुम्ही कशी केलेली आहे. गडाच्या तटबंदी, गडाचे दरवाजे, गडावरच्या दरवाज्यांचे नक्षीकाम, ह्या तोफा आणि हे जे लिहिलेलं आहे शिलालेख, ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघणंच म्हणजे हे खरं गड बघणं होय. आणि या गडाचा इतिहास जाणून घेणं म्हणजे गड बघणं होय. इतिहासकालीन या तोफा जतन केलेल्या आहेत. या तोफांना कोणी हात लावणे किंवा हानीही पोहोच. हवेने माझा तोल जातोय. आपण दुसऱ्या दरवाजात आलो ना आणि इथून भरपूर सारी हवा येते. हे एक भुयार मार्ग, इथून आपल्याला जाता येतं बुरुजावरती. गडावर जाताना आपल्याला 2 गुहा दिसतात ह्या. आणि या गुहामध्ये काटोकाट असं पाणी भरलंय आतमध्ये. गडावरती किती हवा सुटली आहे. आताच इथे जाणवते तर वरती किती असेल हवा.
गडावरचा हा नारायण दरवाजा आणि हा दरवाजा बांधला नाना फडणवीस यांनी. आणि आतमध्ये ह्या ज्या देवळ्या दिसतात आपल्याला, या देवळ्यामध्ये भात आणि नाचणीची साठवण केली जात असेल. गडावरचा सर्वात शेवटचा दरवाजा हा हनुमान दरवाजा, हा अति प्राचीन दरवाजा आहे. गडावरती येताना आपल्याला 5 दरवाजे लागतात आणि आता इथून वरती गेल्यावर आपल्याला डायरेक्ट आपण गडाच्या मुख्य भागावरती पोहोचतोय. गडाच्या मुख्य भागावरती आल्यावरती डाव्या बाजूलाच आपल्याला एक दर्गा बघायला मिळते. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले. त्या काळामध्ये मुघलांनी आपल्या सुंदर मंदिरांची तर नासधूस केलीच, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचे दर्गे म्हणजे त्यांचे मस्जिद कधीही त्यांना पाडलं नाही. हा विचार स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लिम बांधवांनाही सामील करून घेतलं होतं. यावरून समजतं जातीभेद नाही. जय शिवराय. किती सुंदर दिसतात या तोफा इथे ठेवलेल्या. गडावरती भरपूर काय बघण्यासारखे आपल्याला. महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचुकडा. आपण आता तिकडे त्या साईडलाच चाललोय. आपण आता महादेव मंदिर बघितलं. हा आहे त्र्यंबक तलाव. काय सुंदर रचना केली या तलावाची. असं पाणी भरलेलं बघताय तुम्ही इथे. आणि या साईडला पायऱ्या आहेत, तिथून खाली उतरता येतं आणि पाणी भरू शकतो आपण इथं. त्या काळामध्ये काय सुंदर वाटत असेल ना. कुंडाजवळ गेल्यावर साप का बघायला भेटतं तुम्हाला. आता एक साप बघायला भेटलं इथे, छोटंसं पिल्लू आहे. आता तिथे आहे का नाही बघू आपण. मित्रांनो, इथे एक पाण्याचं टाकं आहे, पिण्याचं पाणी आहे. एकदम छोटंसं टाकं इथे. इथलं पाणी पिऊ शकतो तुम्ही. इथं बोर्ड लावलाय पाणी पिऊ शकतो म्हणून. गडावर येताना हे सोबत घेऊन आलोय. आता हेच खायचं आहे आपल्याला. हे बघता गडावरती 16 कोणी तलाव. हे असे मोठे मोठे तलाव बघून गडावरती पाण्याची कमतरता नाही हे समजते. विंचुकडा. पाठीमागे जो बघताय तुम्ही तो आहे विंचुकडा. खूप वेळा मी लोहगडावरती आलोय, पण मी या कड्यावरती कधी आलो नव्हतो. प्राचीन काळामध्ये हा कडा, हा बुरुज व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा. आहेच तसा तो बुलंद असा. आपण तिकडे जाऊयात आता. खाली उतरताना खूप सावकाश जावा, नाही तर पाय घसरायचे खूप चान्सेस आहेत. आणि हे साईडला ग्रिल लावले, त्याचा वापर करा. विंचुकड्यावरती चालता चालता अजून एक साप दिसला मला. बघताच पळाला डायरेक्ट, पण मला पण भीती वाटली राव. विंचुकड्यावरती आलोयच आपण.
तर आता विंचू कडा तुम्ही आपल्या ड्रोनमधनं बघा, डायरेक्ट वरनं बघा हा कडा कसा दिसतोय. लोहगड गडाचा विस्तार खूप मोठा. गडावरून आपल्याला तुंगगड, तिकोना, विसापूर, कोरीगड असे भरपूर सारे गड बघायला भेटतात आपल्याला. आणि हे किल्ले सगळे त्या प्राचीन काळामध्ये बोर घाटावरती व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी बनवण्यात आले होते. तर मी आता हा विंचूकडा बघून रिटर्न चाललो आहे. गडावरती जास्त झाडे नाही आहेत, एक झाड सापडलं फक्त, त्या झाडाखाली थांबलो थोडा वेळ. आणि बघता बघता 11:30 वाजलेत. आता मी गड खाली उतरतोय. खूप ऊन झालेलं आहे, सकाळी लवकर आलो होतो मी. बुलंद, बळकट, लोहाप्रमाणेच मजबूत हा लोहगड. गडावरती 5 दरवाजे, पाण्याची टाके, दर्गा, मंदिरे, विंचूकडा असं सगळं आपण काय एक्सप्लोर केलेलं आहे. आणि हा लोहगड तुम्हाला जर आवडला असेल आणि या गडावरचे जर ड्रोन शॉट तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला आपल्या लाईक कराच. नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सो हा व्हिडिओ मी इथेच संपवते. सो गुड बाय, टेक केअर. जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या अशा भन्नाट ब्लॉगमध्ये. जय भवानी, जय शिवराय. सकाळी नाश्ताही झाला नव्हता आणि गडाच्या पायथ्यालाच आम्ही बेत केला जेवणाचा. मस्त झणझणीत अंडाकरी खायची इथे आणि